झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना। झिरमिर पाऊस धारा, भिर भिर करी मदनाचा वारा। ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना। नो नो नाही नो नो। चला 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 पटकन पटकन। हो हो हो, आठवू दे मला गाणं। टिक टिक 1 नो चिटिंग, टिक टिक 2 टिक टिक 3 बाव नाही लवकर लवकर, टिक 4 न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला। ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला। मग भीती कुणाची? जयंत, अरे आलास तू? कसा होता तुझा आजचा दिवस? खूप हॅक्टिक होता जानू, कॉन्स्टंटली मीटिंग्स चालू होत्या। बरं जा तू मग फ्रेश होऊन घे। जानू तू पण येतेस का? म्हणजे मला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं। ओके तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं बोलत बसा, मी तुमच्यासाठी मस्त कॉफी घेऊन येते। आनंदी बसा इथे। हं? अगं जानू, जानू काय झालंय? जयंत, जर तुला असं वाटत असेल की सकाळी जे काही झालं ते मी विसरले, तर प्लीज असं समजू नकोस। एवढंच ना? मग या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे माझ्याकडे। म्हणजे हे बघ, डोंट वरी, मी असं काहीतरी करेन ज्याने तुझा मूड एकदम असं छान होईल। बरं ते सगळं सोड, मला आता सांग नक्की काय झालंय भावनाताईला? हा जयंत, नक्की काय झालंय ते भावनाताईंनी सांगितलंय मला, पण भावनाताईने माझ्याकडून असं प्रॉमिस घेतलंय की मी ते कोणालाही सांगणार नाही। जानू तू काय आणि मी काय, आपण दोघंही एकच आहोत ना। कम ऑन, तू सांग ना, यू कॅन टेल मी। नाही जयंत, मी नाही सांगू शकत तुला, सॉरी। जानू, जानू तू असं काय करतेस? तू मला नाही सांगणार? कम ऑन जानू, त्यात काय एवढं, टेल मी। जयंत, अरे असं काय करतोयस तू? भावनाताईने विश्वासाने काहीतरी सांगितलंय मला, आणि हो, तू आणि मी आपल्यासाठी एक आहोत, भावनाताईसाठी नाही। त्यामुळे मी भावनाताईला दिलेलं प्रॉमिस तोडणार नाहीये। जानू तू माझ्यापासून लपवणार आहेस? जयंत, तू नेहमी असा विचार का करतोस? जाऊ दे, ताईला कॉफीचा आणि साखरेचा डब्बा किचनमध्ये कुठे ठेवलाय ते सापडणार नाही, मी जाते खाली। तू मला नाही सांगणार जानू? म्हणजेच तू माझ्यापासून ट्रुथ लपवणार आहेस? नाही जानू, तू फक्त ट्रुथ नाही लपवत आहेस, तू माझ्यापेक्षा इतर कोणाच्याही खूप क्लोज आहेस, हे तू मला दाखवून देतेस। नॉट डन जानू, याची शिक्षा तुला मिळणारच।
काय रे, एकटाच जाऊन आलास? नाही, आज माझ्याकडे नव्हती. नाही आहे माझ्याकडे ये, चल. नाही, नको. नको कुठे, जरा थांब, दादाशी बोल. काय हरीश, मला आहे ना पैशांची गरज होती. कोणत्या कामासाठी? काहीतरी बोलतोय ना, मध्ये मध्ये नको बोलूस, ऐकत जा माझं. ऐकलंच तर फायदा होईल. मला एका कामासाठी पैशांची गरज होती, म्हणून मी वीणाला म्हटलं की वीणा, अगं तुझ्याकडचे दागिने दे मला, ते विकून पैसे आणतो. तर नाही म्हणाली. नाही म्हणाली मला. मी नाही तिचं ऐकलं, सरळ घेतले तिच्याकडून दागिने आणि विकून आलो. पण हे सगळं तू मला का सांगतोस? ओळख. का सांगत असेल ओळख? का? कारण अरे बावळटा, तुझे सगळे कांड कळलेत मला. हा? दादा, हे सगळं तुला कसं काय कळलं? ते कसं कळलं म्हणजे, अरे मी ज्या सोनाराकडे वीणाचे दागिने विकायला गेलो होतो ना, त्या सोनाराने मला विचारलं की ज्यांचे दागिने आहेत त्यांना तुम्ही सांगून आणलेत ना विकायला. मी म्हटलं की माझ्या बायकोचेच दागिने आहेत, तिला सांगूनच आणलेत. मी त्याला विचारलं की तुम्ही हे मला का विचारताय? तो मला म्हणाला की त्यांच्याकडे एक बाई आली होती, तिच्या नवऱ्याने त्यांच्याकडे तिचे दागिने विकले आणि बदलले सुद्धा, बेंटेक्सचे दागिने करून आणले. असे सेम दागिने मला बेंटेक्सचे करून हवे होते, मिळतील का? हो, मिळतील ना. मी विचारलं त्याला तिचं नाव काय त्या बाईचं, तर सांगितलं नाही त्याने. पण नंतर थोडं खोदून विचारल्यानंतर कळलं मला. अकलेचा भाग आहे का रे तुला? कसला बावळट आहेस रे तू. हं? आता रडून काय उपयोग आहे? सिंचनाचे दागिनेच तुला विकायचे होते, मग तिला ते सांगून विकायचे ना. चोरून कशाला विकायला गेला? चोरून विकलेस ना, म्हणून प्रॉब्लेम झाला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज